आणि आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांवर फटाफट। सुरुवातीपासूनच सांगली मतदारसंघ काँग्रेसकडे, यावेळी पण ही जागा काँग्रेसकडे राहावी। काँग्रेस नेते विश्वजित कदम सांगलीच्या जागेच्या मागणीवर ठाम। मी उभा नाही राहिलो तरी अजित पवार निवडून येणार नाहीत। राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी मी दंड थोपटतोय। अजित पवारांना आता माझा आवाका समजेल। विजय शिवतारे यांचं अजित पवारांना आव्हान। आमदार आमशा पाडवी यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यातील शिवसैनिक नाराज। पाडवींनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी। पर्यटन स्थळ परिचित होण्यासाठी सहली काढा, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचं शैक्षणिक संस्थांना आवाहन। अमरावती जिल्हा वकील संघाचा पोलीस आयुक्त कार्यालयावरती मोर्चा, वकिलाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप, वकिलावरचा गुन्हा मागे घेण्याची वकील संघाची मागणी। मुंबईमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारासह थकीत बिलासाठी मंत्री रवींद्र चव्हाणांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन। आचारसंहिता लागू झाल्यामुळे बिल मिळणार नसल्याने कंत्राटदार आक्रमक। मुक्ताईनगरच्या गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, निवडणुकीच्या कर्मचाऱ्यांची माहिती लपवल्याचं प्रकरण। राज्यातील विविध मेट्रो प्रकल्पांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी समित्या स्थापन, अडचणींचं निराकरण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी उच्चाधिकार समिती। महिला आरक्षण तात्काळ लागू केलं जाऊ शकत नाही, महिला आरक्षणाबाबत केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र। जया ठाकूर यांनी दाखल केलेली याचिका घटनाबाह्य, केंद्राचं म्हणणं।